हॅलो नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? मला माहिती तुम्ही ह्या व्हिडिओची खूप जास्त वाट पाहिली, पण आहे ना काल मला थोडंसं म्हणजे खूप जास्त कामात होते म्हणून व्हिडिओ एडिट करायला मला वेळ मिळाला नाही. मग आज हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. खूप छान व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि तुम्हाला कसा वाटला काय वाटला ते मला कमेंट करा. पूर्ण एंगेजमेंटचा आज मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर साखरपुड्याचा कार्यक्रम आपल्या इथंच होता नांदखुर्द्याला आणि तिथंच आपल्या बाजूला शेतामध्येच आपण हा मंडप टाकलेला आहे पूर्ण. आणि मस्तपैकी गरमीसाठी वगैरे कूलर वगैरे असं सगळं सोय केलेली होती. आता ज्या सगळ्या आपण हॅम्पर वगैरे वस्तू बनवल्या होत्या ना, आता इकडे ना आपण सगळ्या ज्या हॅम्पर वस्तू सगळं जे काही बनवलं होतं ते आम्ही रचतोय. सगळं रचून झालं की त्याच्यानंतर मी दाखवते तुम्हाला. अरे बाबी याच्या वड्यांचे तिथे आई सगळेजण तयार होऊन पाहुणे मंडळींची वाट बघत होते. आणि हे आहेत माझे मोठे काका दादा. तर आम्ही इकडं आता सामान सगळं रचणार होतो ते हॅम्पर वगैरे, पण तोपर्यंत रोहिणी येणार म्हणजे नवरी येणार तिकडून आणि गाडीमध्ये तिची हेअरस्टाईल वगैरे थोडीशी खराब झाली की काय हे बघण्यासाठी मग आम्ही इथं थांबलो होतो. कारण मग इथून नंतर लगेच ती मग पाटावर बसणार होती तिकडं, त्याच्यामुळे आम्ही इथं थांबलो. भाई काय टायमिंग. नवरी आलेली आहे आणि खूप सुंदर दिसते, पा तिकडे रेडी झालेली आहे. सगळी मंडळी मंडपात जमलेली होती आणि बाकीच्या तयाऱ्या पण सगळ्या झालेल्या होत्या. आणि तुम्हाला एक नजर दाखवून देते की सगळे कोण कोण जण आलेले आहेत वगैरे असं म्हणून. खाली तिचं शृंगार साहित्य पण आहे ना, ती साडी कशी जर धरायला गेलं ना तर आपल्याला हे होईल. मी तुम्हाला आयडिया देतो माझ्या पद्धतीने, आहे का नाही? हे आम्ही चाललोय आमच्या भावाला घेऊन आता एंगेजमेंटसाठी. आधी नवरीचं झालेलं आहे पूजा वगैरे, ती आता चेंजिंगला गेली. दुसरं कारण तू शूट घेशील ना तर माझं राहून जाशील म्हटलं. विद्याफलं दैवफलं तदेव लक्ष्मीपतिते मनसा स्मरामि. बसून घ्या. विडा इथं ठेवून द्या. तुम्ही दोघांनी डोळे सर्वं तुझे यजमानस्य भालितिलगम्मा आताच आहे ना ते रिंग सेरेमनी. त्याचे बुके घेऊन जा मग. म्हणजे आता घेऊन जावं लागेल. हां घेऊन जावं लागेल ना. मामा दादा इकडून येतो, तिकडून उजेड येते.
आता नवरी आलेली होती, तिचं दुसरी जी साडी असते आपल्याकडची ती घालून त्याच्यानंतर मग तिची पूजा होत होती. बघा इकडे समोर आई आणि आबांनी साखरपुडा दिला रोहिणीला आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी 5 सवासिनींनी तिची पूजा करून ओटी भरली. आधी गुडीताईने, त्याच्यानंतर मग मी आणि माझ्यानंतर कल्याणीने तिची पूजा करून ओटी भरली. त्याच्यानंतर मोनाली वहिनी आणि मग माधुरी अशा सगळ्यांनी 5 सवासिनी मिळून तिला जे काही आपण फळं वगैरे असे होते ओटी भरली. चला आवाज बुक करून घ्या. तदेव लग्नं सललितं तदेव दाराबलं चंद्रबलं तदेवा विधि. मुलीचे वडील मुलाचे वडील, मुलीचे वडील मुलाचे वडील वे भेटीसाठी इकडे या. चंदनम खंडम विलेपणम दुर्वेदम चंदनम प्रतिक्रियताम. म्हटल्यानंतर फोटोवाल्यांकडे बघा, गाल्ले गाल्लावाने मंजवळ. हा असं चंदनम खंडम विलेपणम दुर्वेदम चंदनम प्रतिक्रियताम. आबा तुम्ही जा खाली बसून घ्या. दादा तुम्ही इथं बसा. मुलीचे मामा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो. झालेलं आहे. देवांचे मोठे बंधू तलाठी आप्पा हे आमदार साहेबांचा सत्कार करतायत. अतिशय गोड असा प्रसंग. चला चला घे बेटा तिकडून. आधी हे बघा, आधी जेवायला बसा. चला घे बेटा लवकर. चला बोट टाकलं का? तू खाली बैस रे. हो खाली बैस असा. वाह वाह क्या बात है. रिंग सेरेमनी झालेली होती आता आणि बाकीची जी मंडळी होती बाहेरगावी जाणारी वगैरे पाहुणी मंडळी, तर ते सगळेजण जेवायला बसलेले होते. इकडे पहा जीजू आणि हे पण बसलेले होते जेवायला. दीपक काका, हेडावेचे काका, भारत काका सगळेजण म्हणजे बसलेले होते. आणि हे आहेत विकी दादा आणि शंभू दादाचे मित्र सगळे.
आता केक कट करायचा आहे आम्हाला. बघू केक कसा आहे तो. केक कसं आहे म्हणजे शॉर्ट नोटीसवर आणलेला केक. शॉर्ट नोटीसवर आणलेला केक आहे. मोठी ते ओपन करते तिकडं. पैसे गेले. वाव. हॅपी बर्थडे टू यू. दादा दादा एकमेकांकडे बघा. एकमेकांकडे बघा. एकमेकांकडे बघा आता. तुम्ही दीदी एकमेकांकडे बघा. तुम्ही दोघं. तुम्ही पण बाबरा खाऊन टाकला. एकमेकांकडे बघा. एकमेकांकडे बघा. थांबा थांबा तसंच थांबा. तर आजचा व्हिडिओ इथंच संपूया आपण. असा होता आजचा छोटासा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.